मुंबईत पावसाचे पुनरागमन झाले असले तरीही अनेक राज्यात उष्णतेची लाट पसरलेली दिसत आहे। यावर उपाय म्हणून अनेक जण वेगवेगळे जुगाड करताना दिसत आहेत। काही जणांनी घरात एसी कूलर लावून घेतला आहे, तर अनेकांनी देशी जुगाड करून यावर उपाय शोधून काढले। उष्णतेमुळे हैराण होऊन तुमच्यातील अनेक जण ऑफिस किंवा शाळांमधून घरी आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करतात, पण आज एका पठ्ठ्याने तर हद्दच केली। त्याने चक्क त्याच्या दुचाकीला एक अनोखा शॉवर बसून घेतलाय। व्हायरल व्हिडिओ राजस्थानच्या जोधपूरचा आहे। एक तरुण दुचाकी घेऊन फेरफटका मारताना दिसतोय, पण तुम्ही नीट पाहिलं तर या व्यक्तीने आपल्या दुचाकीवर एक पाण्याचे कॅन ठेवले आहे। त्यामध्ये एक पाईप जोडला आहे। हा पाईप व्यक्तीच्या उंची इतका आहे। तसेच या पाईपाला एक नळ देखील लावला आहे। नळ उघडताच पाण्याच्या कॅन मधील पाणी पाईपद्वारे व्यक्तीच्या डोक्यावर पडते आणि त्याला थंडगार वाटते। अजब जुगाड करणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की तरुणाने जुगाड करून चालता फिरता शॉवर दुचाकीवर बसून घेतला आहे। त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलेली दिसते। त्याने पाण्याच्या कॅन मध्ये पाईप बसवून त्याला नळ जोडून घेतला। नळ सुरू केल्यावर अगदी शॉवर प्रमाणे त्याच्या डोक्यावर पाणी पडताना दिसतंय। तसेच हा अजब जुगाड घेऊन व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावर फिरताना दिसते। शॉवर सुरू असणाऱ्या दुचाकीवर बसून तरुण थंडगार पेय पिऊन मार्केटमध्ये इथे तिथे फेरफटका मारताना दिसत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ @स्नेहा मोर्दानी या एक ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। तरुणाचा हा अजब जुगाड पाहून जोधपूरचे रहिवासी थक्क झालेत। काही जण तरुणाकडे पाहून हसत आहे, तर अनेक जण तरुणाकडे पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसले, तर बहुतांश जण त्यांच्या मोबाईल मध्ये हे अनोखे दृश्य कैद करताना दिसून आले। एकूणच तरुणाच्या या जुगाडाने जोधपूरच्या रहिवाशांबरोबर सोशल मीडियाच्या नेटकऱ्यांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं आहे।